पूजेच्या नावाखाली मांत्रिकाचे सैतानी कृत्य, महिलेसह तिच्या मित्राचा दुहेरी खून. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात श्रद्धा, अंधविश्वास आणि गुन्हेगारी यांचा थरकाप उडवणारा संगम समोर आला आहे. पूजाविधीच्या निमित्ताने आलेल्या महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर या घटनेचा उलगडा होऊ नये म्हणून तिच्या मित्राचाही निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी 16 मे रोजी रायपूर ते वर्धाने रस्त्यालगत MH18 CH 1515 क्रमांकाच्या दुचाकीजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृत महिलेची ओळख जयश्री रजनीकांत काकुस्ते, राहणार कासारे, तालुका साक्री अशी पटली. तपासात जयश्री या जैताने शिवारात पूजाविधीसाठी गेल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी योगेश बापू खैरनार, राहणार जैताने, तालुका साक्री याला ताब्यात घेतले. चौकशीत योगेशने जयश्री यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार करत आरडाओरड सुरू केल्याने त्यांनी गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर जयश्री यांच्यासोबत आलेल्या अक्षय गंगाधर सोनवणे यांनी विचारणा केल्याने संशयिताने लोखंडी टॉमीने त्यांच्यावर वार करून त्याचाही खून केला. मृतदेह जंगलातील काटेरी झुडपात जाळण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. निजामपूर पोलिसांनी अवघ्या 2 तासांत या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. श्रद्धेच्या नावाखाली घडलेल्या या पाशवी घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली. निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली. त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती. यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले. त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले. तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले. तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वनजमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली. त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला.